नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, भूलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग जे 2 जानेवारी 2024ला पेपर झाले, जे TCSने घेतलं होतं, त्यामधील आपण जीकेचे जनरल नॉलेजचे आपण प्रश्न बघणार आहोत, जे सर्व स्पर्धा परीक्षाला उपयोगी ठरू शकतात। चला तर बघू। बघा, पहिलाच प्रश्न यामध्ये आहे, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर। काय प्रश्न आहे? अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या हे भारतीय उपखंडाच्या सभोवतालच्या कोणत्या मोठ्या सागरी प्रदेशाचा भाग आहे? तर हिंदी महासागराचा मोठा भाग आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पतनियंत्रण साधन कोणते आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पतनियंत्रण साधन कोणते आहे? तर रोख राखीव प्रमाण म्हणजे कॅश रिझर्व्ह रेट्यू हे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कर्नाटकातील जोग धबधबा कोणत्या नदीवर निर्माण होतो? तर कर्नाटकातील जोग धबधबा हा शरावती नदीवर आहे। त्यानंतरचा प्रश्न, शाश्वत विकास उद्दिष्टे लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या 2022 पर्यंतच्या उत्पन्नाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्टे काय आहे? तर 1 लाख वरून दुप्पट करणे म्हणजे 2 लाख रुपये करणे हे आहे शाश्वत विकास उद्दिष्टे लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या 2022 पर्यंतच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये जे महाराष्ट्र शासनाने जे उद्दिष्ट ठरवले आहे ते काय आहे? ते 1 लाख वरून दुप्पट करणे म्हणजे 2 लाख करणे। त्यानंतरचा प्रश्न बघा, जैन आगम हे जैन धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत। हे ग्रंथ प्रामुख्याने कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत? जैन धर्माचे पवित्र ग्रंथ कोणते? ते जैन आगम। जैन आगम हे जैन धर्माचे पवित्र ग्रंथ आहे आणि कोणत्या भाषेमध्ये आहे? तर प्राकृत भाषेमध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, मूलभूत अधिकारातील आच्छादनाचा सिद्धांत असे स्पष्ट करतो की जर एखाद्या कायद्याने मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले तर विसंगतीच्या मर्यादेपर्यंत तो रद्दबातल ठरतो। कोणत्या खटल्यामुळे हा सिद्धांत प्रस्थापित झालेला आहे? तर केशवानंद भारती खटला। केशवानंद भारती खटल्यानुसार काय म्हणजे ठरलं? तर मूलभूत अधिकारातील आच्छादनाचा सिद्धांत असे स्पष्ट करतो की जर एखाद्या कायद्याने मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले तर विसंगतीच्या मर्यादेपर्यंत तो रद्दबातल ठरतो, केशवानंद भारती खटल्यानुसार। त्यानंतरचा प्रश्न बघा, पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्टा हे पुण्याजवळील एक प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे। या पट्ट्यातील उद्योगाचे प्राथमिक लक्ष्य काय आहे? तर ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हे आहे। ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हे प्राथमिक लक्ष्य आहे। कशाचे? तर पिंपरी चिंचवड जो औद्योगिक पट्टा आहे, एक प्रमुख औद्योगिक पट्टा, या पट्ट्याचे प्राथमिक लक्ष्य हे आहे काय? ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न बघा, सरकारी खर्चाची छाननी करण्यात तसेच आर्थिक जबाबदारी सुनिश्चित करण्यात कोणती संसदीय समिती महत्त्वाची भूमिका बजावते? तर लोकलेखा समिती। सरकारी खर्चाची छाननी करण्यात तसेच आर्थिक जबाबदारी सुनिश्चित करण्यात सरकारी खर्चाची छाननी करण्यात तसेच आर्थिक जबाबदारी सुनिश्चित करण्यात कोणती समिती महत्त्वाची भूमिका बजावते? तर लोकलेखा समिती। त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो? मराठवाड्याचे प्रवेशद्वार, महाराष्ट्रातील औरंगाबाद हा जिल्हा हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो। त्यानंतरचा प्रश्न बघा, सरकारचा कोणता उपक्रम हा ग्रामीण कुटुंबांना रोजगार देऊन आणि उपजीविकेचे स्रोत बळकट करून गरिबीचे निर्मूलन करण्यावर लक्ष केंद्रित करतो? तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम। राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम हा जो सरकारचा उपक्रम आहे हा काय करतो? तर ग्रामीण कुटुंबांना रोजगार देऊन आणि उपजीविकेचे स्रोत बळकट करून गरिबीचे निर्मूलन करण्यावर लक्ष केंद्रित करत असतो। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे, ब्रिटिश साम्राज्यातील भारतीयांना स्वराज्य मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रात होम रूल चळवळ कोणी सुरू केली? महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली? तर बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली। कारण ब्रिटिश साम्राज्यातील भारतीयांना स्वराज्य मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली? बाळ गंगाधर
टिळक यांनी आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या आधीही ॲनी बेझंट यांनी सुरू केली होती. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती सामाजिक संस्था धर्मदाय संस्थांसाठी क्राऊड फंडिंग करते जेथे देणगीदार NGOला पैशाऐवजी वस्तूच्या रूपात देणगी देऊ शकतात? तर डोनेट करता ही सामाजिक संस्था आहे की जे धर्मदायक संस्थांसाठी क्राऊड फंडिंग करते जेथे देणगीदार NGOला पैशाऐवजी वस्तूच्या रूपात देणगी देऊ शकतात. त्यानंतर बघा प्रश्न, महाराष्ट्र शासनाची रचना खालीलपैकी कोणाद्वारे ठरविली जाते? तर 1950ची राष्ट्रीय राज्यघटना याद्वारे महाराष्ट्र शासनाची रचना ठरविली जाते. असा हा प्रश्न आहे, नवीनच प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, मौर्याच्या नंतरच्या काळातील कोणत्या प्राचीन भारतीय सम्राटास दख्खन आणि द्वीपकल्पावरील विजयासह त्यांच्या लष्करी पराक्रमासाठी ओळखला जातो आणि त्याला भारतीय नेपोलियन म्हणून ओळखला जातो? तर समुद्रगुप्त हा जो सम्राट होता समुद्रगुप्त याला भारतीय नेपोलियन म्हणून संबोधले जाते. जो मौर्य काळाच्या नंतरच्या सम्राट आहे जो दख्खन आणि द्वीपकल्पावरील विजय त्याच्या लष्करी पराक्रमासाठी तो ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे प्रमुख कोण असतात? तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे प्रमुख कोण असतात? तर विधान परिषदेचा अध्यक्ष असतो. त्यानंतरचा प्रश्न बघू, 1922 मधील कुख्यात शौर्य चौऱ्यांच्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली. ही घटना राज्यात घडली, तर हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये घडली. कोणती? चौरी चौरा ही घटना उत्तर प्रदेश राज्यामध्ये घडली. 1922ची ही घटना आहे. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली होती. त्यानंतरचा प्रश्न बघूया, कामगार बाजार विश्लेषणाच्या संदर्भात बेरोजगारीचा दर रिकामी जागा ही संज्ञा काय दर्शवते? बेरोजगारीचा दर ही संज्ञा काय दर्शविते? तर कामगार करणाऱ्या वयोगटातील बेरोजगार लोकसंख्येची टक्केवारी हे काम करणाऱ्या वयोगटातील बेरोजगार लोकसंख्येची टक्केवारी दर्शविते. काय? कामगार बाजार विश्लेषणाच्या बेरोजगारीचा दर ही संज्ञा काय दर्शविते? तर काम करणाऱ्या वयोगटातील बेरोजगार लोकसंख्येची टक्केवारी दर्शविते. त्यानंतरचा प्रश्न बघा, भीमा नदी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची नदी आहे आणि ती कृष्णा नदीच्या खोऱ्याचा एक भाग आहे. भीमा नदीचे उगमस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमा नदीचे उगमस्थान हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. भीमा नदीचे उगमस्थान पुणे जिल्ह्यामध्ये आहे. भीमाशंकर या ठिकाणी तिचे उगमस्थान आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, विजयनगर साम्राज्य रसातळाला गेल्यानंतर दक्षिण भारताच्या काही भागावर राज्य करणाऱ्या नायकांना मुळात रिकामी जागा यांनी राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते. तर कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्य रसातळाला गेल्यानंतर दक्षिण भारताच्या काही भागावर राज्य करणाऱ्या नायकांना मुळात कृष्णदेवराय यांनी राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे नगरपालिकेचे धोरणे अंमलात आणण्यासाठी आणि प्रशासकीय कार्य व्यवस्थित करण्यासाठी जबाबदार असतात. त्यांच्यासाठीचे संबोधन काय आहे? तर महापालिका आयुक्त. त्यांना काय म्हणतात? महापालिका आयुक्त म्हणतात. कोणाला? ते महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. कोण? मुख्य कार्यकारी अधिकारी जे नगरपालिकेचे धोरणे अंमलात आणण्यासाठी आणि प्रशासकीय कार्य व्यवस्थित करण्यासाठी जबाबदार असतात. त्यांच्यासाठी संबोधन काय आहे? तर महापालिका आयुक्त असे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा व्यक्ती नोकरी बदल्यांच्या प्रक्रियेत असतात किंवा प्रथमच कर्मचारी वर्गात प्रवेश करतात, परिणामी बेरोजगारीचा तात्पुरता कालावधी निर्माण होतो, तेव्हा कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? तर ते संघर्षजन्य बेरोजगारी असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांतर्गत नुकतेच सुरू केलेले
56 पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केले जातात? तर राष्ट्रीय अंतराळ दिवसाच्या दिवशी म्हणजे काय तर प्रदान केले जातात. शास्त्रज्ञाचा सन्मान करण्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराअंतर्गत नुकतेच सुरू केलेले 56 पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केले जातात? तर राष्ट्रीय अंतराळ दिवसाच्या दिवशी. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारताच्या कोणत्या राज्यामध्ये विशिष्ट भूप्रदेशासाठी ओळखला जाणारा कच्छ हा प्रदेश आहे? तर कच्छ हा प्रदेश कुठं? गुजरात राज्यामध्ये आहे. विशिष्ट भूप्रदेशासाठी हा ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे समष्टी अर्थशास्त्राच्या संदर्भात रोखता खोडा म्हणजे काय? तर अशी परिस्थिती जिथे चलनविषयक धोरण अप्रभावित असते. अशी परिस्थिती जिथे चलनविषयक धोरण अप्रभावित असते. काय? रोखता खोडा या म्हणजे या संज्ञेचा अर्थ काय होईल? अशी परिस्थिती जिथे चलनविषयक धोरण अप्रभावित असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरले आहे. कोणत्या 2 राज्यांमध्ये प्रामुख्याने संरक्षित जैविक क्षेत्र आहे? तर कर्नाटक आणि तामिळनाडू. कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये हे क्षेत्र आहे. अशा प्रकारे आपण GKचे आपण 25 प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहे. यामध्ये प्राचीन इतिहासावर म्हणजे जास्त प्रश्न होते, पण जसं अंगणवाडी परिवीक्षिका किंवा पोलीस भरती आहे यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रावर आणि भारतीय राज्यघटनेवर विचारलेले जे प्रश्न आहे हे तुम्हाला उपयोगी ठरू शकता. प्राचीन इतिहासावर तसं पोलीस भरतीला येत नाही, तरी पण हे प्रश्न तुम्ही एकदा रिवाईज करा, कारण काही सांगता येत नाही. कोणताही एखादा प्रश्न आला तर त्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 मार्क सहज मिळून जातं. म्हणून नक्की व्हिडिओ बघा. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.